भद्रावती तालुक्यातील बरांज मुकासा येथील अवैध कोळसा उत्खनन केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। तसाच गाव पुनर्वसन झालेला नाही असं सुद्धा म्हणणं आहे गावकऱ्यांचं। आपल्यासोबत बोलण्यासाठी गावकरी आहे। भाऊ, नेमकं प्रकरण काय आहे आणि काय मागणी आहे तुमच्या? मी विशाल दुधे या गावातला प्रकल्पग्रस्त नागरिक आहे आणि आमची अशी मागणी आहे की 2008 पासून हे आमचं जे बरांज मुकासा गाव आहे या गावाचं पुनर्वसन प्रश्न हा प्रलंबित आहे। गेल्या 17 वर्षापासून या गावाला 100 बैठका झालेल्या आहे आणि 10 कलेक्टर साहेब या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन चालले गेलेले आहे, पण आमच्या गावाचा पुनर्वसनाचा जो मार्ग आहे आणि जो समस्या आहे ते अजूनपर्यंत निवारण झालेली नाहीये। कारण आज आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार 1269 जे गावातल्या रेकॉर्डला लागलेली आहे ते अजूनपर्यंत म्हणजे 17 वर्ष होऊन सुद्धा फक्त याने 400-450 घरांना मोबदला दिला, तो सुद्धा अर्धवट दिलेला आहे आणि बाकी घरांना बी मोबदला 1 रुपया भेटलेला नाहीये। आज बी इथं 1,500 लोकांची वस्ती कार्यरत आहे आणि अजूनही या गावाचं जे पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे हा आधी प्रलंबित आहे। आज तुम्ही बघा की आमच्या गावातले जे हजारो वर्ष आधीपासून आमच्या आजोवडिलापासून जे एक जमीन होती 84 हेक्टर वन जमीन जे निस्तार हक्क अंतर्गत राखीव आहे, महसुली कायद्या अंतर्गत निस्तार जो कायदा आहे निस्तार पत्रकामध्ये त्याची नोंद आहे, जे 84.41 हेक्टर जमीन आमच्या याच्यामध्ये अटी शर्तीवर जे देण्यात आली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटनी, त्याच्यामध्ये गंभीर अट अशी होती की जोपर्यंत या गावातलं पुनर्वसन पूर्ण होत नाही तोपर्यंत या गावातल्या नागरिकांच्या निस्तार हक्कास कुठलीही बाधा पोचवू नये आणि याच्यामध्ये तशा अटीचं यांनी शर्त ठेवून आणि अंडरटेकिंग घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटनी यांना हे सदर 84.41 हेक्टर जमीन जी आहे हँडओव्हर टेकओव्हर केली होती। तुम्ही आरोप केलेला आहे की कोळसा अवैध उत्खनन होत आहे, काय सांगाल त्याबद्दल? बघा, अवैध उत्खनन होऊनच राहिलेलं आहे। यासाठी मी म्हणतोय की माझ्याकडे एक दस्तावेज आहे की जेव्हा फॉरेस्ट अधिकारी म्हणजे डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर आणि मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांचे आदेश आहे, जेव्हा यांना जमीन दिलेली होती तर त्या जमिनीमध्ये वळती आदेशमध्ये लिहिलेलं आहे का ह्या जमिनीचं खोदकाम तुम्हाला तेव्हाच करायचं आहे जेव्हा या गावाचं संपूर्ण पुनर्वसन होईल आणि पुनर्वसन जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून प्रमाणपत्र वन विभागाला भेटेल, त्यानंतर आम्ही समजेल काय गावाचं पुनर्वसन झालं आणि या गावाचं पुनर्वसन झाल्यामुळेच तुम्ही या निस्तार हक्कातल्या ज्या जागेमध्ये बाधा पोचवायची आहे, तोपर्यंत कुठलीही बाधा पोचवायची नव्हती। म्हणजे गावाचं पुनर्वसन झालेलं नाही आहे। 500 ते 600 आज लोकांची वस्ती आहे, 1,500 लोक लहान मुलापासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत तर जीवनमान जगत आहे, शाळेकरी मुलांची शाळा आहे है ना। आणि सगळं असताना सुद्धा अजूनपर्यंत इथं पुनर्वसन न होता यांनी हे आमचं जे जमीन आहे चराई क्षेत्र होतं, म्हणजे गावातली जनावरं है ना, गुरे गाई शेळ्या आणि इथे जे मोफुलांचा व्यवसाय होता, इथली वाळू घेत होते लोक, याच्यावर लाकूडचा काही सरपणासाठी लाकूड लागत होते, हे सुद्धा राखीव निस्तार क्षेत्रामध्ये आमचं राखीव होतं, निस्तार पत्रकात त्याची नोंद आहे। मग हे आमची जमीन आरक्षण जमीन यांनी खोदून टाकली आहे गावाच्या आधी, तर मग झालेलं उत्खनन अवैध आहे आणि तशी मी तक्रार त्यांना लिहून दिलेली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटला। फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वनपरिक्षेत्र अधिकारी तत्कालीन HP शेंडे साहेब हे 15/3/2023 ला पंचनामा केला, मौका पंचनामा केला, माझ्याकडे त्याची प्रत आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं का यांनी निस्तार हक्क हा खोदून टाकला आणि 85% यांच्या निस्तार हक्काच्या क्षेत्रामध्ये यांनी बाधा पोहोचवलेली आहे आणि सदर यांनी वळती आदेश जो डायव्हर्शन आदेश होता, जो जमीन वळती आदेश होता, याचं उल्लंघन केलेलं आहे आणि झालेलं उत्खनन हे अवैध आहे त्यांच्या पत्रात लिहून आहे। मग जेव्हा उत्खनन अवैध आहे तर मग त्याच्यावरती जिल्हा प्रशासन आणि आपले खनिकर्म डिपार्टमेंट यांचं काम होतं का या सदर अवैध उत्खननामध्ये हे जेवढे काही मशिनरी चालू आहे यांना सीज करायचं होतं, याच्यावरती पेनल्टी वसूल करायची होती, पण हे यांनी केलेले नाही आहे। त्यानंतर सुद्धा माझी मुंबईला बैठक झाली होती खनिकर्म मंत्री यांच्याकडे, मी तक्रार टाकली होती, त्याच्यामध्ये त्यांनी मला 8/10/2025 ला त्यांनी मंत्रालयामध्ये बोलावलं होतं, मला माझ्याकडे पत्र आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये माझ्या समोर कलेक्टर साहेबांना खदान बंदचे आदेश दिलेले होते, पण त्याचं अजूनपर्यंत त्या खदान बंदचे मीटिंग ऑफ मिनिट्स अजूनपर्यंत आलेले नाही आहे। म्हणजे या विषयाला मी काय समजायचं? तुमच्या मागण्या काय आहे? आमची मागणी एकच आहे का जोपर्यंत या गावाचं पुनर्वसन संपूर्ण होत नाही आणि पुनर्वसन करताना लार ऍक्ट 2013 नुसार, भारतीय पुनर्वसन आणि भूसंपादन कायदा 2013 नुसार जोपर्यंत या गावाचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हे जे चालू असलेली अवैध खोदान हे तात्काळपणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने बंद करण्यात यावी आणि जोपर्यंत पहिलं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं करावं, लोकांना न्याय देण्यात यावा, लोकांची काय समस्या आहे ना आणि त्यांची काय मोबदले आहे ते पूर्ण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खदान पूर्णपणे बंद करण्यात यावी। पुढची भूमिका काय असेल तुमची? जर हे खदान बंद न झाली तर आम्ही त्याच पद्धतीने खदानमध्ये उतरून आम्ही आधी पुन्हा ठिय्या आंदोलन करू। ही खदान पुनर्वसन जर न झाल्यास ही खदान आम्ही बंद करू असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। भैरव दिवसे, आधार न्यूज नेटवर्क, चंद्रपूर।